जेव्हा एक इंटरव्ह्यू घ्यायला एक जण माझ्याकडे आले आणि तेव्हा मी ही सगळी गोष्ट त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितली, तेव्हा माझ्या विरोधकांनी माझी अगोदरची सगळी क्लिप उडवून टाकली आणि फक्त पाणी पुरवठा योजना मी थांबवली. आणि ती कशासाठी थांबवली तर ताईला टक्केवारी दिली नाही म्हणून थांबवली, असा त्याचा यांनी दुरुपयोग केला. परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते की रद्द केली अशी सांगितली, परंतु मी तुम्हाला सगळ्या इथे बसलेल्या कन्नडच्या जनतेला सांगू इच्छिते की अंबाडी धरणामधून रद्द केली असं त्यांचं म्हणणं आहे. तर रद्द केल्याचं साधं एक पत्र मला दाखवा, मी आपल्या कुणाच्याही दारामध्ये त्या ठिकाणी मतदान मागायला येणार नाही. मी फक्त शासनाला सांगितलं की याला स्थगिती द्या आणि मला जोपर्यंत आपण शिवना टाकळीमधनं पाणी पुरवठा योजना देत नाही तोपर्यंत मी अंबाडी धरणामधनं या ठिकाणी पाणी पुरवठा योजना होऊ देणार नाही असं मी त्या ठिकाणी शासनाला सांगितलं. कारण जोपर्यंत आपल्याला टाकळी धरणातनं पाणी येत नाही तोपर्यंत आपला पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटत नाही. त्याच्यामुळे या ज्या आता भूलथापा आहेत, या ज्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला परत भूलथापा देऊन आपल्याला सत्तेत कसं बसता येईल याचा हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. परंतु मला असं वाटतं की आता कन्नडची जनता या ठिकाणी सगळी समजून बसलेली आहे. आपल्या सगळ्यांना कुणालाही सांगायची गरज नाहीये. दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा साहेब, आमच्या इथे एकाही कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईन नाहीये. काय घेऊन देतो आताही धंदा, या महिला भगिनीला पाणी नाहीये आणि जार विकायची फॅक्टरी सुरू केली. म्हणजे त्याला पाणी नाही, त्याला तरसवायचं आणि पाणी सुद्धा विकत घ्यायला त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना तुम्ही मतदान करणार आहात. मग त्याच्यासारखे कर्मदरिद्र तुम्ही तुमच्या शिवाय दुसरे कोणी नाही. एका नगरपालिकेमध्ये सत्ता आली काय गेली काय काही फरक पडणार नाही. परंतु इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगतोय, जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर आपलं भविष्य चांगलं करायचं असेल, ज्या ठिकाणी आपण राहतो अनेक असे भाग असतात ज्या ठिकाणी नातेवाईकाला बोलवावं की नाही बोलवावं घरी याचा प्रश्न पडतो. घरी आलं तर काय करावं, पहिलं आम्हालाच प्यायला पाणी नाही, ह्यांना आंघोळीला पाणी कुठून द्यायचं. बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. आपण बघतोय कन्नड येथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते होत आहे. यावेळी आमदार संजनाताई जाधव यांचीही उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. कन्नडच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पालकमंत्री संजयजी शिरसाट कन्नडमध्ये आलेले आहेत. आपण बघतो हे दृश्य कन्नडमधील आहेत. नेमकं काय घडलं आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि 1 नंबर पासून तर जवळपास 12 पर्यंत एक 6-7 4-5 वॉर्ड फक्त माझे राहिलेले आहेत. मी डोअर टू डोअर या कन्नड शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये फिरले. मी फिरले याच्यासाठी की मला बघायचं होतं की कन्नडची जनता ही गेल्या 15 वर्षापासून कुणाच्या तरी हातामध्ये ही सत्ता देतीये आणि त्या सत्ताधाऱ्यांनी इथे काय काय कामं केली ते बघण्यासाठी मी डोअर टू डोअर गेले. आणि अक्षरशः साहेब या शहराची अवस्था अशी आहे की मी सांगेन की मराठवाड्यामध्ये आमचा एकमेव कन्नड शहर असं असेल की आमच्याकडे ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाहीये. आपण एका कॉलनीमध्ये मी गेले साहेब, मला महिलांनी दाखवलं की ताई आतापर्यंत आमदार आमच्या दारात आला परंतु या 15 वर्षामध्ये नगरसेवक सुद्धा आमच्या दारात आलेला नाही, अशी परिस्थिती आमच्या कन्नड शहराची आहे. आणि साहेब अक्षरशः मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते की अशी परिस्थिती होती की ड्रेनेज लाईन वरती होती आणि त्या ड्रेनेज लाईनच्या खाली पाईपलाईन आहे, अशी परिस्थिती कन्नड शहरामध्ये या ठिकाणी आहे. परंतु मी सगळ्या जनतेला या ठिकाणी सांगितलं की आता ही परिस्थिती जर आपल्या सगळ्यांना बदलायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला या ठिकाणी कन्नड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावा लागेल, तेव्हा ही परिस्थिती या ठिकाणी बदलू शकते. मी आपल्याला माझ्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कॉलनीमध्ये त्या ठिकाणी आले आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली आहे. साहेब मी या लोकांना सांगितलं की जेव्हा मी विधानसभेच्या प्रचारार्थ शहरामध्ये फिरले होते तेव्हा मला विधानसभेच्या प्रचाराच्या वेळेला प्रत्येक महिला भगिनींनी सांगितलं होतं की ताई आम्हाला कन्नड शहराला तुमच्याकडून काय अपेक्षा असेल
तर आम्हाला कन्नड शहराला फक्त शुद्ध पाणी पाजा, याच्या पलीकडे आम्हाला कुठलीही अपेक्षा तुमच्याकडून नाहीये. मी आमदार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी आपले मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील असतील यांच्याकडे 2-3 बैठका पाण्याच्या संदर्भामध्ये केल्या आणि तेव्हा मला कळालं की अगोदर जी जुनी पाईपलाईन आहे आपली अंबाडी धरणामधून, ती जुनी पाईपलाईन त्यांनी नव्याने मंजूर करून दिली होती. तेव्हा मी गुलाबराव पाटलांच्या लक्षात आणून दिलं की आमची जुनी जी पाईपलाईन आहे ती पण अंबाडी धरणामधून आहे आणि नवीन जी पाईपलाईन आपण दिलेली आहे ती पण अंबाडी धरणामधून दिलेली आहे. आणि आता परत जर तुम्ही तीच पाईपलाईन नव्याने जर अंबाडी धरणातून आम्हाला दिली तर त्या ठिकाणी आमच्या कन्नड शहराला पाणी पुरू शकत नाही, कारण दिवसेंदिवस कन्नड शहराची लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला पाणी पुरवठा योजना जर कन्नड शहराला द्यायची असेल तर शिवना टाकळी प्रकल्पातून आपण आम्हाला पाणी पुरवठा योजना द्या, अशी मागणी त्या ठिकाणी मी गुलाबराव पाटलांना केली होती. आणि आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छिते की शिवना टाकळीमधून आपल्याला आरक्षित पाणी प्रमाणपत्र सुद्धा कन्नड शहराचं या ठिकाणी मिळालेलं आहे. परंतु साहेब, जेव्हा एक इंटरव्ह्यू घ्यायला एक जण माझ्याकडे आले आणि तेव्हा मी ही सगळी गोष्ट त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितली, तेव्हा माझ्या विरोधकांनी माझी अगोदरची सगळी क्लिप उडवून टाकली आणि फक्त पाणी पुरवठा योजना मी थांबवली. आणि ती कशासाठी थांबवली तर ताईला टक्केवारी दिली नाही म्हणून थांबवली, असा त्याचा यांनी दुरुपयोग केला. परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते की रद्द केली अशी सांगितली. परंतु मी तुम्हाला सगळ्या इथे बसलेल्या कन्नडच्या जनतेला सांगू इच्छिते की अंबाडी धरणामधून रद्द केली असं त्यांचं म्हणणं आहे. तर रद्द केल्याचं साधं एक पत्र मला दाखवा, मी आपल्या कुणाच्याही दारामध्ये त्या ठिकाणी मतदान मागायला येणार नाही. मी फक्त शासनाला सांगितलं की याला स्थगिती द्या आणि मला जोपर्यंत आपण शिवना टाकळीमधनं पाणी पुरवठा योजना देत नाही तोपर्यंत मी अंबाडी धरणामधनं या ठिकाणी पाणी पुरवठा योजना होऊ देणार नाही, असं मी त्या ठिकाणी शासनाला सांगितलं. कारण जोपर्यंत आपल्याला टाकळी धरणातनं पाणी येत नाही तोपर्यंत आपला पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या आता भूलथापा आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला परत भूलथापा देऊन आपल्याला सत्तेत कसं बसता येईल याचा हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. परंतु मला असं वाटतं की आता कन्नडची जनता या ठिकाणी सगळी समजून बसलेली आहे. आपल्या सगळ्यांना कुणालाही सांगायची गरज नाहीये. दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा साहेब, आमच्या इथे एकाही कॉलनीमध्ये ड्रेनेज लाईन नाहीये. तर त्या ड्रेनेज लाईनच्या संदर्भामध्ये सुद्धा मी जेव्हा आमदार झाले तेव्हा मी शहराच्या ड्रेनेज लाईनचा एक डीपीआर तयार केला. 140 कोटीचा डीपीआर त्या ठिकाणी तयार करून टीएस त्या ठिकाणी आम्हाला टीएसची मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामुळे ही जे ड्रेनेज लाईन आहे तर ही ड्रेनेज लाईन सुद्धा आम्ही लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी शहराला पुरवणार आहोत. पण पुरवणार केव्हा आहोत, जेव्हा तुम्ही नगरपालिका एक हाती आमच्या हातामध्ये दिली तेव्हा ही विकासाची गंगा आम्हाला तुमच्यापर्यंत आणता येणार आहे. नसता आपल्या शहराचा विकास मला वाटतं होऊ शकत नाही. कारण आता मागचे जे 4 नगरसेवक साहेब माझे निवडून आले होते, मी माझ्या माध्यमातून, माझे वडील आदरणीय रावसाहेबजी दानवे यांच्या माध्यमातून त्यांना जसा जसा निधी मला इथे आणता येईल तसा जसा निधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या लोकांनी त्यांच्या वॉर्डामध्ये साहेब एनओसी दिल्या नाहीत. ही लोक कोर्टात एनओसी साठी गेले आणि मग त्या एनओसी या लोकांना मिळाल्या नाही आणि जवळपास 3.5 वर्ष आम्ही कोर्टाशी भांडलो आणि 3.5 वर्षानंतर ही कामं त्या ठिकाणी मार्गी लागले. म्हणजे सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये असं आहे की शहराला मी आमदार असून फायदा होणार नाही. मी आमदार असताना शहराला निधी आणेल, परंतु या लोकांनी जर एनओसी दिला नाही तर मी शहराचा विकास त्या ठिकाणी करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला शहराचा विकास जर करायचा असेल तर एक हाती सत्ता आपल्या शिवसेनेच्या ताब्यात या ठिकाणी द्यावी लागेल, तेव्हाच आपल्या शहराचा विकास होईल. आणि आता आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या शहरासाठी अतिशय स्वर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे. कारण आपलं शहर, आपला तालुका आतापर्यंत सत्तेच्या बाहेर होता. पहिल्यांदा आपला तालुका हा सत्तेत आलेला आहे. खासदार आपल्या केंद्रात सत्ता आपली आहे, राज्यात सत्ता आपली आहे, खासदार आपले आहेत आणि आमदार सुद्धा त्याच महायुतीच्या सरकारमधले या ठिकाणी आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते आपले सगळ्यांचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहे आणि त्यांच्याकडे हे नगर विकास खातं आहे. आणि मराठवाड्यामध्ये एक महिला आमदार खऱ्या अर्थाने साहेब एकमेव महिला
आणि जास्तीत जास्त निधी साहेबांनी शब्द दिला होता, त्यावेळेला साहेब सुद्धा होते, तर जास्तीत जास्त निधी त्यावेळेला महिला आमदारांनाच मिळणार आहे असं साहेबांनी सांगितलं होतं. आणि साहेब असल्यामुळे मला, शिरसाट साहेब असल्यामुळे मला निधीची कमी नाहीये. आता त्यांच्या भाषणातून सांगतीलच की आता आपल्याला डीपीडीसीच्या अंतर्गत पण साहेबांनी खूप असा भरघोस निधी या ठिकाणी आपल्या कन्नड शहराला, कन्नड तालुक्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्या संधीचं सोनं आपल्याला करायचं की आता आहे ते चालू ठेवायचं, हे जर कुणाच्या हातात असेल तर आपल्या जनतेच्या हातात आहे. आपण म्हणत असतो की आपलं भविष्य हे आपल्या हातात असतं, तसं आता कन्नडकरांचं भविष्य जर कुणाच्या हातामध्ये असेल तर आपल्या सगळ्या कन्नडच्या जनतेच्या हातामध्ये आहे. साहेब, आज या इथे एवढ्या ज्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत त्या फक्त एवढ्यामुळेच आलेल्या आहेत की या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या आहेत. आज कन्नडमध्ये किती 15 वर्षापासून ह्या बायका जारचं पाणी वापरतात, कचऱ्याची गाडी यांच्या दारासमोर येत नाही. म्हणजे ह्या ज्या सगळ्या दैनंदिन ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना, या मूलभूत गरजांपासून ह्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी वंचित आहे. त्याच्यामुळे ह्या मूलभूत गरजांच्या हक्कासाठी आज या सगळ्या माता भगिनी आपल्यावर एक विश्वास ठेवून या ठिकाणी आलेल्या आहे. त्याच्यामुळे मी आपल्या माता भगिनींना एवढीच विनंती या ठिकाणी करेन की गेल्या 15 वर्षापासून मी तर प्रत्येक भाषणात या ठिकाणी सांगते की शहरापेक्षा मला तरी असं वाटतं की ग्रामीण भाग चांगला, कारण ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती असते की एखाद्या सरपंचानी 5 वर्ष काम चांगलं केलं नाही तर त्या सरपंचाला पुढच्या वेळेला लोक घरी बसवतात. परंतु आपल्या शहराची जनता एवढी सुशिक्षित असून गेल्या 15 वर्षापासून काम करो किंवा नाही करो, आपण परत 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 त्याच माणसाला या ठिकाणी निवडून देतोय. त्याचं कारणही मी तुमच्या वार्डात आल्याच्या नंतर तुम्ही मला सांगितलं की ताई आमच्याकडे तेव्हा पर्याय उपलब्ध नव्हता. आणि मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की आमच्या शिवसेना पक्षाने या ठिकाणी आपल्या सर्व जनतेला एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि निश्चित आपण तो पर्याय या ठिकाणी निवडाल. आणि मी आपल्याला एवढंच सांगते की मागच्या 15 वर्षापासून आपण एकाला सत्ता देतायत तर मी आपल्याला 15 वर्ष मागणार नाही. पुढची फक्त एवढी 5 वर्ष आपण शिवसेनेच्या ताफ्यात हे कन्नड शहर देऊन टाकवा. मी कन्नडचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही असा शब्द मी आपल्या सर्वांना देते. आणि तुमचं आणि माझं नातं हे फक्त काही एवढ्या नगरपालिकेच्या निवडणुकीपुरतं नाही किंवा एवढ्या विधानसभेच्या निवडणुकीपुरतं नाही. मी 20-25 वर्ष तरी ही सत्ता साहेब सोडणार नाहीये कन्नडची. त्याच्यामुळे तुमचं आणि माझं नातं हे 20-25 वर्ष आणि वर्ष चालणारं हे नातं आहे. त्याच्यामुळे आज येऊन कुठेतरी तुम्हाला खोटं बोलायचं, खोटी भाषणं करायची आणि परत उद्या तुमच्या दारातच मला तुम्हाला सगळ्यांना मतदान मागायला यायचं आहे. त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं खोटं नाटं मी बोलणार नाही. आपल्याला फक्त एवढंच सांगेल की आपण एवढी 5 वर्ष माझ्या हातात द्या. आपलं कन्नड शहर हे जार मुक्त केल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही. आणि ज्या मूलभूत गरजा आपल्या शहरांसाठी असेल, एक रस्ता, नाल्या, कचरा आणि शुद्ध पाणी, या सगळ्या सुविधा आम्ही शिवसेनेच्या मार्फत आपल्या या सगळ्या जनतेला पुरवू असंच मी आपल्याला आज या ठिकाणी सांगू इच्छिते. आणि परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि उद्या आपले पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांची उद्या 6 वाजता आपल्या कन्नड शहरामध्ये नाक्यावरती सभा आहे. तर त्या सभेलाही सर्वजण आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा एवढी विनंती या ठिकाणी करते आणि थांबते. धन्यवाद. अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आमदार संजनाताई जाधव, बाबासाहेब जगताप, अशोक पटवर्धन, विकास जैन, नंदू घोडले, किशोर नागरे, गजानन भाऊ मनगटे, प्रतिभाताई जगताप, राठोळेताई, मनोज भाऊ राठोड, जयेश बोरसे, अवचित नाना, अशोक दापके, ज्ञानेश्वर दादा, प्रकाश शेठ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिताताई कवडे,
बाकी सर्व उमेदवार, समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर अनेक वर्षाच्या आज या प्रचार कार्यालयाच्या निमित्ताने सभा घेण्याचा योग आलेला आहे. कन्नड शहर मला काही नवीन नाही. मी कन्नडचा संपर्क प्रमुख होतो आणि त्या काळामध्ये संपर्क प्रमुख असताना या सर्व भागामध्ये रेल नावडी असो का चिकलठाणा असो का हिवरखेड असो की आणखी सर्व चिंचोली भाग असो, पिशोर असो, नागद असो, सर्व भागामध्ये फिरण्याचा योग आला, तिचा प्रचार करण्याचा योग आला. पहिल्या ज्या निवडणुका होत्या त्या एक वेगळ्या पद्धतीच्या होत्या. आम्ही गाडी घेऊन यायचो, एका गाडीमध्ये 7-8 जण असायचे. येताना भाकरी बरोबर घेऊन यायचो, कोणाला ताप नको म्हणून. आणि प्रचार केला का मध्ये कुठेतरी रस्ता एखाद्या दादा थांबलो, ज्या घाटामध्ये 40 गाव घाटाच्या अलीकडे तो मामाचा धाबा आहे, बापूचा धाबा, शेव भाजी फार चांगली भेटते तिथं. स्वस्त आणि मस्त काय असेल तर तिथं ती शेवभाजी खायची आणि पुन्हा प्रचार करायचा. जर रात्री जास्त वेळ झाला तर मुक्काम करायचो. इथं त्या टायमाला जे काही हॉटेल होत्या त्या इतक्या चांगल्या होत्या की अर्ध रक्ताचा रात्री डासच पिऊन जायचे. बरं, डास काही छोट्याला नाही, मोठमोठे डास आहेत. कन्नडमध्ये जे आहे ना ते सगळं मोठमोठ्यालाच आहे. अडचण काही नाहीये. आणि मग त्यात आम्हाला हा शिवाजी असेल, बाकी सर्व असतील, यशवंत पवार होते, एक कोले आमच्या बरोबरही होते. ते तर फार कमनशील होते. आम्ही जेव्हा प्रचाराला जायचो ना तर त्या खिशामध्ये 100च्या नोटेचं बंडल ठेवायचं आणि एक नोट कसं काचा हात टाकला तर एक नोट काढायची आणि द्यायची. म्हटलं हे काय करताय तुम्ही? म्हणे साहेब तुम्हाला नाही माहिती कळायचं म्हणून. एकीकडे 50चे बंडल, एकीकडे 100चं बंडल. माणूस पाहून मी पैसे देतो म्हणे. अरे म्हणजे हे तंत्र कसलं आहे? परंतु तू म्हणे साहेब आता आम्ही सवय लावलेली, ती सवय प्रमाणे चाललंय, तुम्ही तसंच चालू द्या, तुम्ही माझ्याकडे पाहू नका, मी माझं काम करत राहतो. आणि आता पाहिलं तर ती पद्धत बदललेली. मी आमदारांना घडी घडी फोन करायचं, काय चाललंय कन्नडचं, त्याला फॉर्म भरू नको म्हणतात, कुणावर दबाव आणतात. आणि असं हे यासाठी चाललंय की जातीचं समीकरण कसं बसेल. बांधवांना आणि भगिनींनी सर्वांना मी विनंती करणार आहे, हे कन्नड शहर पाहिलेलं, हे शहर सगळ्यात आता सेंटरला आलेलं आहे. इकडे सगळे डेव्हलपमेंट या भागामध्ये होतं. परंतु कन्नडचा हा 1.5-2 किलोमीटरचा रस्ता जरी पार करायचा ना तर पावडर लावायची गरजच नाही. ऑटोमॅटिक मेकअप होऊन जातो. आणि अशा ठिकाणी तुम्ही राहता. बरं, लोकांना म्हणावं की आम्हाला मतदान करावं, लोक त्या टायमाला आपल्या वेगळ्या धुंदीत असतात. कोण ह्या गटाचा, तो कोण त्या गटाचा, तो कोणी ह्याच्या बरोबर, कोणी त्याच्या बरोबर, कोणी संध्याकाळी बरोबर, तर कोणी सकाळी बरोबर, तर कोणी दुपारी बरोबर. अशाने कुठं विकास होतो का? या माता भगिनी बसल्यात, कधीतरी विचार केलाय का? एखाद्या वेळेला पुरुष मंडळी सकाळी घरातून निघल्यानंतर आपल्या कामाला जात असेल, परंतु मला संजनाताई आश्चर्य वाटतं की या शहरामध्ये इतक्या मोठ्या कन्नड सारख्या भागामध्ये ड्रेनेज लाईन नाही. ती दिवसभर ती माऊली, ती लहान मुलं असतील, ते रोज ड्रेनेजचा वास घेतात की नाही घेतात? त्यांच्या आरोग्यावर काय अपायकारक होत असेल की नाही होत असेल? परंतु ते आपण सहन करतो, काहीच बोलत नाही, काहीच नाही. मला आनंद या गोष्टीचा. संजनाताई तुम्हाला सांगतो,
मी काल धर्माबादला होतो. तेलंगणा राज्याची बाउंड्री नांदेडच्या पुढे तिकडे जावं लागतं. एकदम तिकडे तेलुगू मध्येच बोलतो सगळं जास्त. तेलंगणाला होतो. तेलंगणाकडून तिकडच्या 2-3 सभा करून अशोक चव्हाणच्या मतदारसंघामध्ये, बाकी आमचे कोळीकर बाबूराव कोळीकरच्या मतदारसंघामध्ये 3 सभा तिकडे घेतल्या. अहो मी त्या ठिकाणी सुद्धा पाहिलं की लोक राजकारणामध्ये इतके दिवस राहून सुद्धा त्या भागाचा विकास करू शकले नाही. परंतु एक मला आठवलं, शेवटची माझी एक सभा होती बाबूराव कोळीकरच्या इथे. रात्रीचे 8:30-9 वाजले. त्या ग्रामीण भागामध्ये कमीत कमी 1,500 ते 2,000 महिला त्या सभेला होत्या. आणि एक नक्की आहे, ज्या सभेला महिला जास्त त्याचा विजय निश्चित आहे, हे नक्की आहे. मी यासाठी सांगतो की तुमचं घरचे लोक तुमचं ऐकतात म्हणून. माणूस सगळ्यात जास्त घाबरतो कुणाला? सगळे हसतात म्हणजे याचा अर्थ सगळेजण तुम्ही घाबरता हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आम्ही पण मान्य करतो, आम्ही बायकाला घाबरतोच ना. अखेरला बायको ती बायकोच आहे ना. म्हणून तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात आले तेवढं मतदान आमचं फिक्स झालं समजायचं. अहो हे आपल्याला करायचं काय? 1 दिवसाचं तो काम असतं. 1 दिवसाचं मतदानाला जाताना फक्त एक बटन दाबायचं आणि निश्चिंत राहायचं. अरे एका बटनामुळे जर शहराचा विकास होत असेल तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे करा. लोक ऐकत नव्हते. मी पहिल्यांदा एकदा नगरसेवकाला बोलवतो. पहिल्यांदा नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर आमच्याकडे एक विभाग आहे क्रांतीनगर, सगळ्यांना माहिती, प्रीतम कुमार शेवगाकरांचा. अहो त्या गल्लीमध्ये त्या झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर असं होतं ना, त्या पायी सुद्धा जाऊ शकत नव्हतं. बायांनी काय केलं, घर आहे, घराच्या समोर दगड आहे, दगडाच्या समोर नाली आहे, नालीच्या पुढे आणखी हंडे ठेवलेले, जायला यायला रस्ताच नाही. मी शिवसेनेचा नगरसेवक आणि शेवगावकरच्या मधलं त्या जिथं राहतो त्या ठिकाणी ते सगळं तो कारभार मी बुलडोजर घेतला. अधिकाऱ्याला सांगितलं काही असेल अतिक्रमण काढायचं, घर नको पाडू पण मोठे तर काढ. बायांचा स्वभाव असतो की 10 इटा असल्या ना ते दरवाजाच्या समोर ठेवतात. आता कधी बाई घर बांधणार आणि कधी ते 10 इटा कामाला येणार. दगड सुद्धा असलं तर कधी हटवत नाही. नाही दगड राहू द्या, आमचा दगड आहे तू, त्या डोकं फोडायचं त्याच्यावर आपल्याला. परंतु सवय आहे ती आपल्याला, आहे की नाही बरोबर? मी ते सगळे वटे पाडले. तुम्हाला सांगतो इतक्या शिव्या खाल्ल्यानी. आणि तर मग झोपडपट्टीची सेवा ते काय कमी असतात का? हे बिनधास्त शिव्या दिला. मुर्दा आला काय, त्याचा मुर्दा जाव काय, आणि हे शिवसेनेवाले असेच आहे, शिवसेनेवाले तसेच आहे. मी गप्प बसलो, काहीच बोललो नाही. सगळं अतिक्रमण काढलं, सिमेंट रोड करून टाकले. नंतर ते म्हणतात की आम्ही इथं राहत होतो, आम्हाला माहितीच नाही. इतके चांगले रस्ते तुम्ही केले आणि घरात झोपणं सोडून दिलं. त्या सिमेंटच्या रस्त्यावर काही लोक झोपायला नाही. अहो विकास करताना काही वेळेला काही लोकांचा विरोध सुद्धा घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली, मी दुसऱ्या वार्डामध्ये नगरसेवक झालो, तिथेही ते काम करून दाखवलं. त्याचा परिणाम असा झाला की आता गेल्या 4 टर्म लोकांनी मला निवडून दिलं का नाही दिलं. एक लोकांना हा विकासाच्या दृष्टीकोन बोलतोय म्हणून काही किती रती महारथी आले, मला निवडून देतात का नाही देतात. 4 टर्म शहरामध्ये फार अवघड आहे. आमची अख्खी आमदारकीची निवडणूक आणि इकडे नगरपालिकेची निवडणूक बरोबर आहे. आता 2-3 दिवसांतर काय खर्च होईल मला माहिती सगळं. काही पैसा द्यायचा नाही. पैशाने माणसं विकत घेऊन मतदान घेऊन हे एवढे मोठे निवडणूक लढवणार जिंकणारे जास्त काळ चालणार नाही. आणि यावेळेस तर बिलकुल चालू देऊ नका. 5 नंबर पासून सुरुवात करा. कुणाचा 5 नंबर वार्ड?
या उमेदवाराचा चेहरा पण चांगला आहे. अग्रवाल जी, तुम चुन के आने वाले टेंशन मत लो. और संजय सिरसाट ऐसे वैसे सभी को जाता ही नहीं. जहां अपना नगराध्यक्ष बनेगा वही जाता. शिवाजी महाराज की नावच संजय मला दूरचं दिसतं. तर ह्या वेळेला काय चेंजेस होणार आहेत ते सोडा हो. कसलं घाणेरडे राजकारण करता तुम्ही. मुसलमानाला काय फितवता, बाकी इतर धर्मियाला काय फितवता. याला म्हणता हे आपलं असं आहे, ते त्याला तसं आहे, हे ओबीसी आहे, हे एससी आहे, हे ओपन आहे. अरे कसलं रे काय. गटारीचा वास सगळ्याला सारखा येतो का नाही. ड्रेनचा वास नाही, ओबीसीला वेगळा वास, ओपनला दुसरा वास, मुसलमानाला तिसरा वास, दलिताला चौथा वास. असे काही प्रकार आहेत ते. काही असं काय असेल तर सांगा. मला माहित नाही कन्नडमध्ये असं काही घडू शकतं. आमच्या काळामध्ये होते 2 कोटवाले. कन्नडमध्ये काही घडू शकतं. कन्नड म्हणजे असा राजकारणाचा अड्डा आहे. दगड उचलला का पुढारी मिळतो. कोणत्याही भागात जा, दगड उचला. आपलं वैजापूर तरी ठीक आहे. इथं भाऊ काळी भुई आणि घाटमाता कित्येक वर्ष चाललंय. ते काळी भुईचे जे जुने होते ते गेलेत, विचारे घाटमातेचे गेलेत. परंतु आणखीन काय ती दरी मिटलेली. हेच चालू आहे. हे चेंज झालं पाहिजे की नाही. आता माणसाला काम करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. एक महिला या ठिकाणी सर्वांबरोबर लढतोय, हिमतीने लढतोय. ही काही कमी नाहीये. मला हळूच म्हणते. आता सगळेजण तुम्ही आता आमदार झालेले साहेब, सर्व असं आहे, सर्व तसं आहे, आणि तुम्ही पालकमंत्री आहेत आणि आपल्याच पक्षाचे चांगले जवळचे. भाऊ मला इकडे निधी द्या ना. नाही म्हणता 35 कोटी रुपये घेतले माझ्याकडून. 35 कोटी. भाऊ मी आमदार होतो, मला डीपीसी मधून पैसे किती मिळाले म्हणजे 4 कोटी 5 कोटी. 35 कोटी घेतले पाहिजे. बरं हे घेतलं कशासाठी. या तालुक्याचा विकास होईल ना. 35 कोटी रुपये दिले तुझे. एकनाथ शिंदेकडे बी गेली. साहेब तुम्ही तर नेते आहेत, तुम्ही आता आमच्याकडे तर असं येतं म्हणजे हे फेसबुकला हे असं येतं, विरोधात बोलतात. त्यांच्याकडून 21 कोटी रुपये आणले शहरासाठी. काम करताना मनामध्ये इच्छा असावी लागते. काम करताना तुम्हाला जाणीव असावी लागते की आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिलंय, एक लक्षात ठेव, हे लोक आहेत हे आपले खऱ्या अर्थानं देव आहेत. अरे त्यांनी आपल्याला खुर्ची दिली म्हणून आता हे बसायला या लाईन मध्ये आपण बसलो ना. जर त्यांनी मतदान नसतं केलं तर मी या स्टेजवर उभा राहिलो असतो का. जो मतदार आपल्याला मतदान करतो त्याच्यामुळे तो आपल्याला सन्मान मिळतो. या सन्मानाची जाणीव ठेवणारे आपण लोक आहोत. शिवसेना प्रमुख म्हणायचे तुम्ही जनतेचे बाप नाहीये, तुम्ही जनतेचे सेवक आहात. सेवकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला राहायचंय. म्हणून काही चिंता करू नको. तुला निधी कमी पडणार नाही. फक्त नगरपालिका आपल्या हातात येऊ दे. तुम्हाला सर्वांना सांगतो, संजय शिरसाट बोलतो असं तसं कधी बोलत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण जे बोलतो ते ठोकून बोलतो. नगरपालिका ताब्यात द्या. हा तालुका मी दत्तक घेतो. या तालुक्याचा विकास मी करून दाखवतो. दुसऱ्यांदा इकडे येणार नाही. काम नाही केलं. ज्याला चॅलेंज करायचं त्यांनी मला चॅलेंज करायचं. फक्त नगरपालिका ताब्यात. काय फरक पडतो ना तुमच्या आयुष्यामध्ये. एकदा चेंज तर करून पहा ना. एकदा ठरवतो द्या ना. चूक केली समजून देऊ. आपल्याला घोडचूक करायची म्हणून द्या. एकदा तर द्या. काम जर झालं नाही ना मग आपण आहेच ना. कुठे जाणार आहे. उभं करू नका. अहो आम्ही यायचो ना. आता तरी चांगले दिवस येतो. या हिवरकडची दंगल झाली. इथं चव्हाण वगैरे असतील तिकडचे, तुम्ही असतील.
या त्या बाजूला बस स्टँडच्या बाजूला सायकलचं दुकान होतं, तिथून सायकल घ्यायचो आम्ही किरायाने. तुम्हाला विश्वास बसणार नाही, जे त्या टायमाचे शिवाजी वगैरे सर्व आहेत, दापके वगैरे सर्वजण आहेत, विचारा यांना. सायकल घ्यायचो आम्ही किरायाची, आम्हाला कोणी ओळखू नये म्हणून. सायकल चालवत चिकलठाणा किती 10 किलोमीटर आहे ना, सायकलीवर जायचो आम्ही. सायकलीवर तिथे जाऊन ती दंगल आम्ही शमवलेली आहे. का केलं असेल आम्ही हे सर्व? सायकलीवर जाऊन 10 किलोमीटर जाणं, त्या टायमाचे ते असलेले रस्ते विचार करा. हे आम्ही का केलं असेल? का आम्हाला इथं राजकारण करायचं होतं? पण ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल तिथे आम्ही सोडणार नाही, तिथे जाणारच. ही भूमिका आमची होती. त्या भूमिकेतून आम्ही वावरत आलो. जनता अशी स्वीकारत नाही कधी कुणाला. तुमचा चेहरा पण तो बिलकुल नाही स्वीकारत. जनतेला त्यांच्या अपेक्षेला उतरणारा माणूस पाहिजे असतो. म्हणून आम्हाला आम्ही जे कामाचं फळ म्हणून आम्हाला कित्येक वर्षांतर नगरसेवक झालो. 10 वर्ष आज नगरसेवक आणि 20 वर्ष आमदार झालो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही नाते जपणारे लोक आहोत. पैशाची मस्ती आम्हाला नाही. ताई तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा नगरसेवक झालो. मी मुद्दाम प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की लोकांना कळायला पाहिजे. पहिल्यांदा नगरसेवक झालो. नगरसेवक होणं किती अवघड असतं आग्रहाला कळेल. मी अग्रवालचं नाव मुद्दाम घेतो की तुम्हाला सर्वांना पण निवडून आणायचे कोणत्याही परिस्थितीत. नगरसेवक झालो पहिल्यांदा. नगरसेवक झाल्यानंतर माणसाचं कसं सगळंच बदलतं. माणसाचं हावभाव बदलतात, चालण्याची स्टाईल बदलते, मोठा माणूस होऊन जातो. त्याच्या घरी कुणी आलं, भाऊ आमच्याकडे पाणी नाही आलं, मी काय करू? आणि मग नाही आलं तर नाही आलं. इलेक्शनच्या काळामध्ये कसे 500 रुपये घेतले होते तुम्ही? केवढा दिलं होतं मग? तुमचं 500 रुपये दिले होते ना. मग 2 दिवस पाणी आलं तर काय झालं? काय करणार? हा बरोबर आहे, 500 घेतले होते. इतका तोरा असतो त्यांचा नगरसेवक. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो. आमच्याकडे काही महाभाग होते, सभागृह नेता झालो. 6 महिने झाले, एक नगरसेवक माझ्याकडे आला. म्हणजे भाऊ माझ्याकडे तुमच्याकडे एक काम आहे. म्हणलं काय? नाही पर्सनल काम आहे. म्हणलं काय? म्हणलं वार्डामध्ये कामं सुरू झाले नाहीत का? नाही नाही भाऊ, ते कामं तर होत राहते, माझं पर्सनल काम आहे. अरे म्हणजे सांग ना मग. भाऊ म्हणे तर नगरसेवकाला उभं राहिलं त्या टायमाला एवढे पैसे खर्च झाले, आणखीन भोवनी झालेली. भोवनी कळते ना, 6 महिने झाले पुन्हा ते कर्ज फेडू कसं? अरे नगरसेवक होणं तुम्हाला सौभाग्याचं असतं, लोकांचा आशीर्वाद असतो. मी नगरसेवक झालो त्या टायमाला लोक मला भाऊ म्हणतात, त्या टायमाला भाऊ म्हणायचे. नगरसेवक झालो सगळेजण संजू भाऊ. दुसऱ्यांदा नगरसेवक झालो संजू भाऊ. मी बी म्हणायचो की आयला मी नगरसेवक दुसऱ्यांदा झालो, कधीतरी साहेब म्हणलं पाहिजे का नाही आम्ही. म्हणलं ठीक आहे बेटा. तिसऱ्यांदा मग पहिल्यांदा मी आमदार झालो. आमदार साहेब तर म्हणतील, कोणी मला साहेब म्हणत नाही, संजू भाऊ म्हणतात. दुसऱ्यांदा आमदार झालो संजू भाऊच. आणि लोकांना आमदार काय, भाऊसाहेब काय, रावसाहेब काय, तात्यासाहेब काय, बाबासाहेब काय, काय काय बोलतात माहिती. तिसऱ्यांदा आमदार झालो तरी भाऊसाहेब, संजय भाऊ. अरे चौथ्यांदा आमदार झालो, मंत्री झालो, पालकमंत्री झालो तरी संजय भाऊच. परंतु मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. माझ्या पहिल्या मतदानापासून आजपर्यंतचा पालकमंत्री होईपर्यंत आमचं नातं त्या भावाचं राहिलं. लोक ते विसरलं नाही, याचा आनंद आहे. त्याचा आनंद माना ना. सत्ता येते, सत्ता जाती, मस्ती असते ती. काही लोक तुमच्या तालुक्यातले पाहिलेलेच आहे. सत्ता असताना कसे ना सत्ता गेल्यानंतर कसे. अनेक भागाचं उदाहरण देऊ शकतो, परंतु आपल्याला इतरांवर टीका करायचीच नाहीये.
आपल्याला आपण काय करू शकतो हे सांगायचं, आपल्याला आपल्या तालुक्यासाठी काय करायचं, एक नाव आपलं असं झालं पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये येऊन बघ, बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह 5 कोटीचं आहे, 5 कोटी रुपये दिले त्याला. संपूर्ण सभागृह गंगाधर गाडेच्या घरच्या समोर. माझ्याकडे महात्मा फुलेंचा मोठा पुतळा माझ्या मतदारसंघात आहे, अहिल्या देवीचा पुतळा माझ्या मतदारसंघात आहे, छत्रपती शिवाजी महाराजचे अनेक पुतळे माझ्या मतदारसंघात आहे. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे लोक आहोत. आणि आता तर तुम्हाला माहिती आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीला किती दिलेत मी? 500 कोटी रुपये दिले. एक साथ चला. अरे ज्या काँग्रेसने तुम्हाला कधी फक्त झुलवलं, त्या काँग्रेसने कधी तुम्हाला रुपया दिला नाही. या संजय शिरसाटने या महायुतीमध्ये तुम्हाला 500 कोटी रुपये दिले का नाही दिले? अण्णाभाऊ साठे, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. गरीब असलेला समाज, त्याला कधीतरी तुम्ही जवळ करणार आहात का नाही? त्या माठ्याला मी गेलो, 10 बाय 12ची खोली असेल तिथे. आताही तशाच गोदडे आहेत, आताही नातेवाईक त्याचे तसेच आहेत. त्या ठिकाणी मी 5 एकर जमीन विकत घेतली आणि 55 कोटी रुपये तिथे दिले. आता तिथं स्मारक एवढं मोठं होईल, देशातला माणूस येऊन त्या अण्णाभाऊ साठेला नमस्कार करणार आहे. हे काम आपण करतो. हे असे चांगले काम करा ना. नाही, तसे काम नाही करायचे. आपने को इसको फोड़ने का है, उसको जोड़ने का है. आणि काय करतोय काय? हिला निधी दिला, या निधी दिल्यानंतर त्या कलेक्टरला सुद्धा फोन, कुठून तो म्हणे मुंबईहून फोन, प्रमाद देऊ नका. अरे पालकमंत्री इथे टेन्शन का घेती? आपण तर किस्से में भिड जाते. चिंता नाही करायचं आणि घाबरायचं बिलकुल नाही. आणि एक लक्षात ठेव, जोपर्यंत टीका होत नाही ना, याचा अर्थ आपण काम करत नाही असं समजायचं. टीका झाली ना झाली का समजायचं का आपल्या कामाची लोकांनी दखल घेतली. बरोबर आहे का नाही? आता मी कामच नाही केलं, मी काही बोललोच नाही, लोक कशाला दखल घेतील? घरी जाऊन झोपलो, लोक तुम्हाला उठवायला येणार नाही, तुमच्यावर टीकाही होणार नाही, काहीच नाही. जो काम करतो त्याच्यावर टीका होते. आज जे तू स्वप्न पाहतेस, या महिला भगिनीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे. धंदे बी काय करायचे? त्या टायमाला ठीक होतं, लोकांना मिलिटरीमध्ये भरती करणं ठीक होतं. अरे मी पाहिलेलं रे बाबा, मी काय खोटं बोलतोय का? संजय शिरसाट कधी खोटं बोलत नाही, कुणाला घाबरत नाही. पोरं कुठं पळायला घेऊन जायचं मला माहित नाहीत काय ते. 40 वर्ष असेच काय आहे, असे नाही घालवलेलं. तापाच्या तापा जायचे, मिलिटरीमध्ये भरती करायचे, पोरं यायचे, कसे शिकायचे, जाऊ दे आपल्याला त्याचीच काय घेऊन देते. आताही धंदा. या महिला भगिनीला पाणी नाहीये आणि जार विकायची फॅक्टरी सुरू केली. म्हणजे त्याला पाणी नाही, त्याला तरसवायचं आणि पाणी सुद्धा विकत घ्यायला त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना तुम्ही मतदान करणार आहात. मग त्याच्यासारखे कर्मदरिद्र तुम्ही तुमच्या शिवाय दुसरे कोणी नाही. एका नगरपालिकेमध्ये सत्ता आली काय गेली काय काही फरक पडणार नाही. परंतु इथं राहणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगतोय, जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर आपलं भविष्य चांगलं करायचं असेल, ज्या ठिकाणी आपण राहतो अनेक असे भाग असतात ज्या ठिकाणी नातेवाईकाला बोलवावं का नाही बोलवावं घरी याचा प्रश्न पडतो. घरी आलं तर काय करावं? पहिलं आम्हालाच प्यायला पाणी नाही, ह्यांना आंघोळीला पाणी कुठून द्यायचं? प्रश्न आहे की नाही आहे? 4 माणसं घरी आले, ठीक आहे, थोडा वेळ सहन करतील, पुन्हा त्या ड्रेनेजचा वास किती वेळ ते सहन करतील? बोलवावं का नाही बोलवावं? समोरून चालले आले नालीमधले किडे कधीतरी घराकडे यायला लागले तर असं वाटतं की पाहुणे घरात यायला लागलेत. ते कधी बंद करायचेत का नाही करायचे? मग हे सर्व आपण राहताना जर आपण हे सगळं सहन करतोय, या येणाऱ्या पिढीला सुद्धा तुम्ही ते सहन करायला लावणार आहात? कधीतरी विचार करा ना. ही माऊली उभी आहे नगराध्यक्ष पदासाठी, काय तिची अपेक्षा? अरे माणसाचा चेहरा पाहून तरी मतदान करायचं. तुम्ही ते
चेहरा पाहिजे तर तुम्हाला कळत नाही का कशा आहेत ते म्हणून? सगळ्यांना माहिती बरं, पण गपची बसतात, बोलत नाही. अरे ठीक आहे, अरे बोलू नका, मतदान आम्हाला करा आणि तुम्ही या टायमाला करणार आहात की नाही? बरोबर ना? शाबास. आता कशाला बोलायचं, जास्त भाषण कशाला करायचं? तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती, सत्ता परिवर्तन करा. आम्ही कसं केलं? आमचं ऐकत नव्हतं तर सत्ता परिवर्तन केलं का नाही केलं? दणक्यात केलं का नाही? कुणाला घाबरलो आम्ही? सत्ताच उलटून टाकली. तुम्ही त्यांची सत्ता उलटून टाकणार आहात ना? एकदा ही सत्ता उलटवा, जबाबदारी आमची येऊ. सगळ्या बहिणीला, सगळ्या भावांना सांगतो, संजय शिरसाटचा शब्द आहे, तुम्ही खाली जाऊ देणार नाही. हा तालुका मी दत्तक घेतलेला आहे, या तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. पैसे द्यायचे आपल्याकडेच आहेत ना, आपल्याला कुठं कुणाला मागायला जायचे? डीपीसी मध्ये पैसे माझ्याकडेच आहेत ना, सही तर करायची ना मला. एका मिनिटात पैसे देतो, बघा कशा धडाकाने आपण कामं चालू करू. या शहराला लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी येऊन पाहिलं पाहिजे, हा तो कन्नड तालुका आहे का? जे बस स्टँड कधी काळी कसं होतं, कधी आताही तसंच दिसतंय. त्याच्यासमोर असलेल्या त्या फ्रूटच्या गाड्या, त्याच्या समोर त्यांची हॉटेल, त्याची तेलाचे भजे काढण्याचा धंदा, सगळं तसंच आहे. काही चेंज झालेलं नाही. धूळ तर तशीच आहे. तिथं आपलं सगळं, त्याला काय म्हणतात, मळवट भरल्यासारखी धूळ घ्यावं लागते. सगळं हे आपल्याला चेंज करायचंय. हे चेंज करायचं काम तुम्ही कराल एवढी मला अपेक्षा आहे. मला खात्री आहे या टायमाला परिवर्तन हे निश्चित होणार आहे. आणि संजनाताईच्या नेतृत्वामध्ये ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, हे सर्व विजय करायचं काम आपण कराल, धनुष्यबाणाला मतदान कराल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.